नमस्कार मित्रांनो, आजच्या निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज 12 जुलै आणि मार्केट बघा, ही कॅन्डल आपल्याला ग्रीन दिसत आहे. ही एक डोजी कॅन्डल बनली होती आणि या कॅन्डलच्याच खाली आपण काय केलं होतं की एक लेवल बनवली होती की जर या लेवलच्या खाली मार्केट जात असेल तर मार्केट काय करू शकतं, जवळपास या लेवलला टच करू शकतं मार्केट आणि दॅट विल बी अवर फर्स्ट टार्गेट. या पद्धतीने म्हणजे इथे मार्केट ओपन झालेलं आहे, इथे आपण एंटर करतोय आणि हे आपलं टार्गेट असणार. कारण डोजी कॅन्डल नंतर जो ओआय डेटा होता तो कॉल साईड रायटर जास्त होते या साईडला, त्यामुळे आपल्याला असं वाटलं की मार्केटमध्ये ही जी गॅप तयार झालेली आहे काही छोटीशी, जवळपास नाही म्हटलं तरी एक 50 पॉईंटची, 50 ते 60 पॉईंटची गॅप ती फिलअप होईल पहिल्यांदा. आणि लाईव्हमध्ये आपण हा जो ट्रेड आहे तो इथे असा इनिशिएट केला होता. 24,380 आहे बघा इथे प्राइस लास्ट. आणि यामध्येच आपण असं केलं होतं की जर हे 24,380च्या खाली जर जाईल समजा मार्केट, तर आपल्याला टार्गेट मिळू शकतं 24,340चं, म्हणजे जवळपास 40 ते 50 पॉईंटचं टार्गेट मिनिमम आपल्याला मिळायला पाहिजे, असा आपला हा ट्रेड होता. आता महत्त्वाची गोष्ट, या चॅनलद्वारे आपण फक्त तुम्हाला लर्निंग्स द्यायचे प्रयत्न करतोय, कुठल्याही टिप्स ॲडवायझरी आपण प्रोव्हाइड करत नाही. आपण सेबी इन्व्हेस्टर सर्टिफाईड आहोत, पण आपण रिसर्च ॲनालिस्ट नाही आहोत की जेणेकरून आपण तुम्हाला ॲडवायझरी प्रोव्हाइड करू. सो ॲज यू कॅन सी इन लाईव्ह मार्केट बघा, पर्पज फक्त आपला हा आहे की तुम्हाला लाईव्हमध्ये काम करता यायला हवं. ऑफ मार्केटमध्ये कोणी पण तुम्हाला ट्रेड सांगू शकतं की इथून आपण असं करू शकतो तसं करू शकतो. लाईव्ह मार्केटमध्ये सांगणं इट इज अ चॅलेंजिंग पार्ट, बिकॉज इथे डोजीचं फॉर्मेशन झालेलं असताना आपण बोललो होतो की ओआय डेटा आपण ॲनालिसिस करून सांगितलं होतं की मार्केट इथनंच पडायला पाहिजे आणि आपले टार्गेट असायला पाहिजे. आणि विदिन काही मिनिटमध्ये काय होतं बघा, ग्रीन कॅन्डल डोजी कॅन्डल जी आहे ती एक ग्रीन कॅन्डलमध्ये कन्वर्ट होते आणि ग्रीन कॅन्डल जी आहे ती रेड कॅन्डलमध्ये कन्वर्ट होते आणि तुम्ही इथे डोळ्यासमोर पाहू शकता. आणि आपलं फर्स्ट टार्गेट बघा विदिन 10 मिनिट्स, म्हणजे 2 कॅन्डलच्या आतमध्येच आपण इथे अचीव करतो. सो लाईव्हमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी शिकवणं मला इम्पॉर्टंट वाटतं, कारण लाईव्हमध्ये डिफिकल्टी फार वेगळी असते. आता तुम्ही इथे बघू शकता की लाईव्ह मार्केटमध्ये कॅन्डल्सचे कलर बघा, तुम्ही फॉर्मेशन बघा, आणि जेव्हा मार्केट सेटल डाऊन झालेलं आहे तेव्हा बघा, तुम्हाला कुठेही तो दिसणार नाही पोर्शन की इथनं कुठनं ट्रेड आपण जनरेट केला असता बा आणि आपण इथे प्रॉफिट बुक करू शकलो असतो, कारण की प्राइजेस काय होतात, सेटल डाऊन होतात. असं तर आपला मॉर्निंगचा पहिला ट्रेडच जो आपण घेतला तो यशस्वीरित्या पूर्ण झालेला. आणि त्यानंतर मग मार्केटने काय केलेलं आहे बघा, जे अपेक्षित होतं तेच केलेलं मार्केटने. आपल्या हिशोबाने इथे काय होतं, ही एक जो आहे एक आपल्यासाठी सपोर्टचं काम करणार होतं हा, बिकॉज इथनं प्राइस ड्रॉप झाल्या होत्या लास्ट टाइमला. तर इथनं जर ही लेवल तुटली तर आपल्या प्राइजेस पुन्हा ड्रॉप होतील. अदरवाईज जर इथे त्यांनी सपोर्ट घेतला तर मार्केट इथनं काय करू शकतं, पलटू शकतं, असा आपला अंदाज होता. त्यामुळे आपण काही टार्गेट जे दिलं होतं ते सुद्धा आपण 23,340च दिलं होतं. अंडरस्टँड, या पद्धतीने मग एक 40 पॉईंटचंच टार्गेट होतं. आणि त्यानंतर मार्केटने बघा काय केलेलं आहे, यू टर्न घेतलेलं, सरळ एक रिव्हर्सल दिलेलं. म्हणजे जे कोणी ट्रेडमध्ये जायचा प्रयत्न केला असेल त्यांनी, जर त्यांनी इथे प्रॉफिट बुक नाही केलं तर त्यांचं प्रॉफिट काय लगेच नेक्स्ट कॅन्डलमध्ये 0 झालेलं, आणि सेकंड कॅन्डलमध्ये काय झालेलं, त्यांचे जे एसएल्स असतील ते इथे हिट झालेले. इथे लक्षामध्ये का? त्यानंतर मग मार्केटने आपल्याला दाखवलेलं की कालचा जो हाय होता म्हणजे 11चा, तो त्याने इथे तोडलेला. सी
जो हा हाय आहे आपल्यासाठी तो त्याने काय केलेला ब्रेक केलेला आणि मार्केट इथे सस्टेन करतं की नाही, फक्त आपल्याला हे बघणं होतं. आणि जर इथे रिटेस्ट मिळाला असता तर आपण नेक्स्ट टार्गेटसाठी म्हणजे 24,500 साठी आपण मूव्ह केलं असतं. पण इथे काय होतं नाही दिसत आहे आपल्याला बघा, मार्केट फॉल होत आहे, सस्टेन नाही करत आहे आणि सस्टेन न केल्यामुळे मग आपण इथे एंट्री बनवू शकत नाही. पण जेव्हा केव्हा ही लेवल पुन्हा मार्केट क्रॉस करेल तर आपण एंट्री करणं अपेक्षित असतं. तर ती एंट्री कशी एक्झॅक्ट आपण प्लॅन करणार, तर जो कुठला आपला डे हाय आहे, एक 15 मिनिटचा आपण डे हाय आणि डे लो मार्क करूया. सपोज हा 12 तारीखचा डे हाय आणि डे लो पुन्हा 5 मिनिटमध्ये आपण कन्वर्ट करू. काय होतं 5 मिनिटामध्ये मॅनिप्युलेशन जास्त होतं, कारण की 5 मिनिटाच्या बेसवरती जर आपण ट्रेड घेतला असता तर काय झालं असतं बघा, इथे तुम्हाला कॅन्डलनी वन शॉटमध्ये ब्रेकआउट दिला, एंट्री घ्यायला चान्सेस दिला नाही, इथे मार्केट काही सस्टेन होताना दिसत नाही आहे. आणि जर असं वाटलंही असतं की या ग्रीन कॅन्डलनी सस्टेन केलेलं आहे तरी आपली एंट्री जी आहे याच्या क्लोजिंगलाच व्हायला हवी. इथे घेतली असती तर आपला हा एसएल लगेच कटला असता. सो 15 मिनिटचं टाइम फ्रेम थोडीशी रिलायबल आहे आपल्यासाठी. ॲनालिसिस करण्यासाठी 15 मिनिट, 5 मिनिट, 3 मिनिट आणि एक्झिक्युशनसाठी मग आपण 3 मिनिट किंवा 1 मिनिट यूज करतो. तर ॲज यू कॅन सी 15 मिनिटाच्या हायनंतर मार्केट क्रॅश झालेलं आणि जो काही बॉटम होता आजचा तो सुद्धा त्यांनी घेतलेला. म्हणजे जो कोणी इथे सपोज ट्रेड बनवून बसला असेल ना क्लोजिंगला, इथे एंट्री बनवलेली असेल अपसाठी, तर त्याला 40 ते 46 पॉईंट आलेले आहेत बघा. पण जर त्यांनी होल्ड करतो म्हटलं असेल ना तर त्याचा एस एल गेलेला असणार इथे, कारण की त्याचा एस एल कुठे असणार, इथे असणार. म्हणजे 40 पॉईंटचा त्याचा 45 पॉईंटचा एस एल असणार आहे. तो लगेच मार्केटने काय केलं, 55 पॉईंट एस एल घेतला, म्हणजे 10 पॉईंट जास्त एस एल घेतला त्याचा आणि त्याच्यानंतर मार्केटने मुवमेंट दिलेली आहे. सो हे जे मार्केट बनत आहे ना आजकालचं फार एक्स्ट्रीम बनत आहे, कोणालाच ट्रेंड मध्ये राहू देत नाही आहे मार्केट. आता या कॅन्डलला काय बोलणार ना आपण, एस एल घ्यायसाठी झालेली आहे ही कॅन्डल, दुसरं काय आहे, हिचा काही पर्पजच नाही आहे दुसरं. सो या पद्धतीने सो तुमचं काम काय बनतं, तुमचे 1:1 टार्गेट येत आहे तर तुम्ही 1:1 ला काय करा, ट्रेड करा. जेव्हा मार्केट वर गेलेलं आहे ना तेव्हाच तुम्ही इथे ट्रेल करून टाकायचं आणि तुम्ही इथे एस एल ट्रेलिंग एस एल कट झालं असतं आणि तुम्ही 46 पॉईंट घेऊन बाहेर निघाले असते, नंतर बघितलं असतं. मग आता जेव्हा मार्केट खाली इथे आलेलं आहे, एस एल इथे हंट केलेला आहे मार्केटने, त्यावेळेला आपल्याला समजायला हवं की मार्केटला ज्या डायरेक्शनला जायचं असेल त्याच्या अपोजिट डायरेक्शनला मार्केट काय करतो, एस एल हंट करतो. मग इथे आपल्याला क्लिअर झालेलं आहे की अपोजिट डायरेक्शनला मार्केटने काय केलेलं आहे, एस एल हंट केलेला आहे. मग आपण काय करणार, आपल्याला ही लेवल आपली जी आहे या लेवलवरती आपण एक सिस्टम एंट्री बनवून ठेवणार स्टॉप लिमिटमध्ये, की जर आपलं मार्केट 24,334 क्रॉस करत असेल तर मग आपण बफर वगैरे पण यूज करणार थोडंसं. तर आपण असं समजा की 4-5 पॉईंटचा बफर ठेवला आणि 24,440 जर मार्केट क्रॉस करत असेल आणि त्यानंतर जर मार्केट सस्टेन करत असेल तर आपण एंटर करणार. हे झालं सेफ ट्रेडरसाठी. थोडेसे अग्रेसिव्ह आणि एक्सपिरियन्स जे ट्रेडर असतात ते काय करणार, डायरेक्ट इथे एंट्री लावून ठेवणार आणि हा सेम कॅन्डलचा त्यांचा एस एल असणार बघा. कारण काय होतं बऱ्याचदा मार्केट या पद्धतीने मूव्ह करून देतं, चान्स देत नाही घुसायला, त्यामुळे मग इथे एंट्री आपली सिस्टममध्ये असलेली बरं राहतं. आता इथे काय 50 पॉईंटचं तुमचं एस एल बनतोय आणि तुम्ही 50 पॉईंटचं टार्गेट ठेवू शकता आणि 50 पॉईंटचं टार्गेट तुम्ही बघाल तर सिंगल कॅन्डलमध्येच इथे अचीव झालेलं आहे 1:1चं टार्गेट. आपण जनरली 1:2, 1:3 ठेवतो किंवा टार्गेटच ठेवत नाही आपण, मार्केट जेवढं जाईल तेवढं आपण त्याला ट्रेल करत जातो. मग आता इथे एंट्री झाल्यानंतर काय 50 पॉईंटचं टार्गेट तुमचं इथे अचीव झालेलं आहे, राईट ना. आता तुम्ही काय करणार, कॉस्ट टू कॉस्ट तुमची एंट्री आणून ठेवून देणार. म्हणजे जर यदाकदाचित मार्केट इथून पलटत आहे तर तुम्ही 0 लॉसमध्ये निघणार मार्केटच्या बाहेर या पद्धतीने. आणि मार्केट बघा किती पॉईंट खाली आलेलं, 60 पॉईंटवरनं 30 पॉईंट, म्हणजे 30 पॉईंट मार्केट इथनं तुमच्या प्रॉफिटमधून खाली आलेलं दिसतंय तुम्हाला. आणि काही प्रॉब्लेम नाही, तुमचा एस एल तुम्ही इथे ट्रेल करून ठेवलेला आहे. मार्केट काय करतं करू द्यायचं त्याला, आणि मार्केटने काय केलं, रिव्हर्स बूम केला आणि आता तुमच्याकडे 100 पॉईंटचं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे. आता या मोमेंटला तुम्ही काय करणार, तुमचा एस एल जो आहे इथनं पुन्हा ट्रेल करणार या ठिकाणी 30 पॉईंटला. म्हणजे आता जर मार्केट पलटत असेल तर तुम्ही काय करणार, 30 पॉईंट घेऊन बाहेर निघणार. अदरवाईज तुम्ही लॉंग टार्गेटसाठी आणखी होल्ड करणार. आणि मग बघा मार्केटने पुन्हा काय केलेलं आहे, एक मोठा बिग बार दिलेला आहे, 155 पॉईंटचं टार्गेट तुमचं झालेलं आहे. मग तुम्हाला ऑब्व्हियसली काय करायचं आहे, तुमचा जो एस एल इथे ठेवलेला आहे
तो तुम्ही इथे ट्रेल करणार. अंडरस्टँड होतं? म्हणजे 85 पॉईंट्स आता तुमच्या मार्केटमध्ये तुम्ही अचीव केलेले असणार, कोणीच तुमच्यापासून ते घेऊ शकत नाही. म्हणजे बघा तुम्ही 50% ट्रेलिंग करत आहात असं समजा. थोडंसं 150 पॉईंटचं प्रॉफिट झालेलं आहे, तेव्हा कुठे तुम्ही 80 पॉईंट तुम्ही हे घेऊन आलेले आहेत मार्केटमधनं. आणि मग जेव्हा ही एक रेड कॅन्डल बनलेली आहे ना, तर त्यावेळेला तुमच्या काही लक्षात जर येत असेल की मार्केट इथनं कोलॅप्स वगैरे होऊ शकतं, तर तुम्ही काय करू शकता, या रेड कॅन्डलमध्येच जेव्हा ही कॅन्डल वापस इथपर्यंत चाललेली आहे त्यावेळेला याला ट्रेल करू शकता 112 पॉईंटला किंवा 101 पॉईंटला, म्हणजे 100 पॉईंटला. आणि 100 पॉईंटला तुमचा काय होणार असेल, इथे कट होऊन जाणार आणि तुमचा ट्रेड झालेला आहे या पद्धतीने. म्हणजे तुम्ही जो ट्रेड घेतला तो तिथे अचीव झालेला आहे असं समजा. आणि तुमचं जे टार्गेट आहे इथे हिट झालेलं आहे. म्हणजे जर तुम्ही बघाल तर 52 पॉईंटच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही 102 पॉईंट घेतलेले आहेत. म्हणजे 1:2चं टार्गेट तुमचं इथे डन झालेलं आहे. आणि दॅट्स इट. मग त्यानंतर पुन्हा मार्केटमध्ये तुम्हाला जायची गरज नाही. आणि मार्केटने काय केलेलं आहे, एक रेंज क्रिएट केलेली आहे. आता जोपर्यंत मार्केट हा नवीन हाय तोडणार नाही तोपर्यंत तुम्ही काही त्या मार्केटमध्ये जायचा प्रयत्न करणार नाही. अंडरस्टँड? आणि इथनं तुम्ही रिव्हर्सल प्लॅन करू शकता जर तुम्ही थोडेसे एक्सपिरियन्स ट्रेडर असाल तर. दॅट्स इट. सो हे 12 तारखेचा अनालिसिस होतो आणि हा आपला एक जो ट्रेड झाला तो आपण इथे डिस्कस केलेला आहे. आय होप तुम्हाला आपलं अनालिसिस समजत असेल, आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता मंडेला काय होईल हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपण काय करणार आहोत, इथे आपण सगळ्या लेवल कट करणार आहोत आणि एक डे हाय आणि डे लोला मार्क करून ठेवणार आहोत फक्त आपण. दॅट्स इट. आलं लक्षामध्ये? आता मार्केट काय करतं ते पाहायचं आहे आपल्याला. जर डे लोच्या खाली जर मार्केट सस्टेन करत असेल तर आपण 24,000च्या टार्गेटसाठी जाणार. आणि डे हायवरती जर सस्टेन करत असेल तर 25,000च्या टार्गेटसाठी आपण जाणार या पद्धतीने. तर लाईव्ह मार्केटमध्ये भेटूया आपण, बघूया काय होतं. तर जॉईन करा. मॉर्निंग 9ला आपण मार्केट ओपन 9:15ला आपण इथे लाईव्ह चालू करतो. आणि जर कुठले ट्रेड बनत असेल तर स्वतः घेतो, तुम्हाला देत नाही. म्हणजे काय, आपण इथे तुम्हाला डायरेक्ट दाखवतो लाईव्ह ट्रेडिंग की मी कसा ट्रेड करत आहे, कसा घेत आहे, माझं पोझिशन सायझिंग काय असणार आहे आणि त्यानंतर माझा स्टॉप लॉस काय असणार, पॉईंट आणि टार्गेट पॉईंट काय असणार आहे आणि मी त्याला ट्रेड कसं करणार आहे. तर दॅट इज वॉट द इम्पॉर्टंट थिंग टू लर्न इन मार्केट. सो स्टे ट्यून, लाईव्हला जॉईन करा. थँक्यू.